नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे लेक्चर पाहणार आहोत. चॅप्टर नंबर 4 चे velocity ratio of the belt drive. It is the ratio between the velocities of driver and the follower or driven. हे पहा, velocities of driver or follower or driven चा रेशो म्हणजे काय असतो? velocity रेशो असतो मित्रांनो. velocity रेशो ड्रायव्हर टू द फॉलोवर चा रेशो म्हणजे काय असतो? velocity रेशो. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला velocity रेशो काढायचा आहे. तर आपण फॉर्म्युला लिहू. इकडे बघा मित्रांनो, ज्यावेळेस वेलॉसिटी रेशो ह्या बेल्टची लेंथ आपल्याला माहित असली, ड्रायव्हर पुलेवर किती पास होतो बेल्ट ते कसं काढायचं? द लेंथ ऑफ बेल्ट पासेस ओव्हर ड्रायव्हर पुले पुली. ड्रायव्हर पुलीवर किती होतं? पाय D1 N1 पाय D1 N1. बघा, पाय डी म्हणजे काय असतं रे? सरकमफरन्स असतं. पाय डी म्हणजे काय असतं? सरकमफरन्स. पाय डी म्हणजे काय असतं? सरकमफरन्स. हा, म्हणजे ह्याच्यावरून बेल्ट किती पास होईल? या सरकमफरन्स वरून पास होईल ना. पाय D1 N1 म्हणजे स्पीड असते, आरपीएम. नंतर लेंथ ऑफ द बेल्ट लेंथ ऑफ द बेल्ट लेंथ ऑफ बेल्ट पासेस ओव्हर ड्रिवन पुले. लेंथ ऑफ द बेल्ट पासेस ओव्हर ड्रिवन पुले ड्रिवन पुलेवर काय राहतं? L2 इज इक्वल टू पाय D2 N2 पाय D2 N2 पाय D2 N2. हे पहा, काय करायचं? लक्ष द्या. इकडली लेंथ इज इक्वल टू इकडली लेंथ इक्वल करायचं. ड्रायव्हर पुलेवर जेवढी लेंथ बेल्ट पास होईल तेवढाच पुले ड्रिव्हन वरून पण जाईल ना. जेवढा पुले ड्रायव्हर वरून जाईल एका मिनिटात, तेवढाच पुले कुणावर जाईल? पुले म्हणतो बेल्ट. तेवढाच बेल्ट कुणावरून जाईल? ड्रिव्हन पुलेवरून. जेवढा ड्रायव्हर पुलेवरून बेल्ट जाईल एका मिनिटात, तेवढाच मित्रांनो ड्रिव्हन पुलेवरून जातो. म्हणून काय करायचं? L1 इज इक्वल टू L2 करायचं. L1 इज इक्वल टू L2 हे आपण डेरिव्हेशन काढायलो. पाय D1 N1 इज इक्वल टू पाय D2 N2. पाय कॅन्सल, पाय कॅन्सल. तर काय करायचं? N1 ला तिकडे पाठवा. N2 बाय N1 इज इक्वल टू D1 बाय D2. हे झालं स्पीडचा रेशो. स्पीडचा रेशो काय? N2 बाय N1 इज इक्वल टू D1 बाय D2. तुम्ही असं लिहिलं तरी चालतं. द स्पीड ऑफ द फॉलोवर किंवा ड्रिवन टू द स्पीड ऑफ द ड्रायव्हर. स्पीड ऑफ द फॉलोवर टू द स्पीड ऑफ द फॉलोवर टू द स्पीड ऑफ द ड्रायव्हर. आणि इकडे काय? डायमीटर ऑफ द ड्रायव्हर टू द डायमीटर ऑफ फॉलो. डायमीटर ऑफ ड्रायव्हर टू द डायमीटर ऑफ फॉलो. हॅलो, बघा मित्रांनो, एन ला जर आरपीएम मध्ये असतो हा रिव्हॉल्युशन पर मिनिट, तर त्याला सेकंड मध्ये करायचं 16 डिवाइड करतो. इथं काही गरज नाही आपल्याला. आपण ते पुढे वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये पाहू. N2 बाय N1 इज इक्वल टू D1 बाय D2. हे झालं तुमचा वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला. आणि जर बेल्टची थिकनेस पकडली तर काय झाला? D1 प्लस टी, कॅपिटल ल्या स्मॉल ल्या D2 प्लस टी. टी म्हणजे थिकनेस. बघा, बेल्ट असा असतो. थिकनेस म्हणजे जाडी. थिकनेस म्हणजे जाडी. टी. जर टी दिली, थिकनेस दिली, तर काय? N2 बाय N1 इज इक्वल टू D1 बाय D2 D1 प्लस टी अपॉन D2 प्लस टी. हे झालं तुमचं वेलॉसिटी रेशो ऑफ द बेल्ट. समजलं मित्रांनो? नाव नेक्स्ट, स्लीप ऑफ द बेल्ट. स्लीप ऑफ द बेल्ट. बघा मित्रांनो, समटाइम्स फ्रिक्शनल ग्रिप बिकम इनसफिशियंट. दिस मे कॉज सम फॉरवर्ड मोशन ऑफ द ड्रायव्हर विदाउट कॅरिंग द पुले, विदाउट कॅरिंग द बेल्ट विथ इट. इकडे बघा, हा ड्रायव्हर पुले, हा ड्रिव्हन पुले, हा ड्रायव्हर पुले, हा ड्रिव्हन पुले.
हा ड्रायव्हर पुले, हा ड्रिव्हन पुले. समटाइम्स द फ्रिक्शनल ग्रिप, बघा काही वेळेस हा खूप आयएमपी प्रश्न बरं, व्हेरी 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 आयएमपी क्वेश्चन आहे, खूप वेळेस आलेला आहे. स्लिप ऑफ द बेल्ट आणि क्रीप ऑफ द बेल्ट पॉप्युलर क्वेश्चन आहे. हे पहा, समटाइम्स काय होतं, फ्रिक्शनल ग्रिप बिकम इनसफिशियंट. ही जी फ्रिक्शनल ग्रिप आहे ना, ही इनसफिशियंट होत जाते, म्हणजे ते धरून नाही ठेवत बेल्ट, सोडून देतो, त्यालाच म्हणतो आपण स्लिप झालं. आता स्लिप म्हणजे काय, पुलेनी बेल्ट सोडून दिला म्हणजे स्लिप झालं बेल्ट. पण आपल्याला इंग्लिशमध्ये कसं लिहायचं ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. समटाइम्स द फ्रिक्शनल ग्रिप बिकम्स इनसफिशियंट. दिस मे कॉज सम फॉरवर्ड मोशन ऑफ द ड्रायव्हर, फॉरवर्ड मोशन ऑफ द ड्रायव्हर विथआउट कॅरिंग द बेल्ट विथ इट. काय होतं, नुसतं ड्रायव्हर फिरतो, बेल्ट सोडून देतो, म्हणजे ड्रायव्हर पुले फिरतो, बेल्ट धरत नाही. हा, आणि दिस मे ऑल्सो कॉज सम फॉरवर्ड मोशन ऑफ द बेल्ट विथआउट कॅरिंग द ड्रिव्हन पुले. इथं काय होतं, हा ड्रायव्हर फिरतो बेल्टला कॅरी न करता, इथं काय होतं, हे बेल्ट फिरतो ड्रिव्हन पुलेवर न फिरता बाजूला फिरतो, म्हणजे बेल्ट नाही सटला. समजलं का. स्लिप ऑफ द बेल्ट म्हणजे काय, जर फ्रिक्शनल ग्रिप इनसफिशियंट झाली तर ड्रायव्हरचं फॉरवर्ड मोशन होतं बेल्टला कॅरी न करता, आणि ड्रिव्हन मध्ये इकडे इकडे काय होतं, बेल्ट फिरतो, ड्रिव्हन वर न फिरता बाहेर पडतो, बाहेर फिरतो, त्यालाच म्हणजे काय झालं, बेल्ट निसटला. इंग्लिश मध्ये काय मग, स्लिप ऑफ द बेल्ट. काय, समटाइम्स फ्रिक्शनल ग्रिप बिकम्स इनसफिशियंट. दिस मे कॉज फॉरवर्ड मोशन ऑफ द ड्रायव्हर विथआउट कॅरिंग द बेल्ट with it. This may also cause some forward motion of the belt without carrying the driven pulley with it. This is called as a slip of the belt and is generally expressed in a percentage. कशामध्ये दाखवते मित्रांनो, हे पर्सेंटेज मध्ये. मित्रांनो, स्लिप ऑफ द बेल्टची डेफिनेशन कळाली. आता बघा त्याचं डेरिव्हेशन जर 4 मार्काला आलं तर तुम्ही त्याचं लिहायचंय. तर V इज इक्वल टू काय असतं माहिती तुम्हाला, वेलॉसिटी ऑफ बेल्ट पासिंग, हो, velocity of belt passing over the driver pulley. Velocity of the belt passing over the driver pulley per second. बघा मित्रांनो, वेलॉसिटी काय असते, पाय d1n बाय 60, पाय d1n1 बाय 60 वेलॉसिटी असते, म्हणजे पर मीटर पर सेकंड मध्ये. हा, जर मीटर पर मिनिट मध्ये म्हणलं तर पाय d1n1 बाय 60 केलं तर सेकंड मध्ये होतं. हा, तर आता याच्यात काय करायचं, स्लिप काढून टाकायचं, पाय d1n1 बाय 60 इंटू S1 बाय 100 इंटू S1 बाय 100. बघा, स्लिपमुळे झालेली वेलॉसिटी याच्यातून मायनस करायची. याच्यातून काय करायचं, स्लिपमुळे झालेली वेलॉसिटी मायनस करायची. इकडे बघा, पाय d1n1 बाय 60 म्हणजे इकडला बेल्ट S1 म्हणजे इकडलं स्लिप पर्सेंटेज. हा, तर स्लिप S1 पर्सेंटेज कसं करायचं, ओरिजिनल वेलॉसिटी मायनस स्लिप मुळे झालेली वेलॉसिटी. हा, तर मग हे काय मित्रांनो, पाय d1n1 बाय 60 कॉमन काढलं तर 1 मायनस S1 बाय 100. हे काय, 1 मायनस S1 बाय 100. कळालं का हे. नंतर डेफिनेशन आली तर फक्त एवढंच लिहायचं. नंतर आता दुसरं, वेलॉसिटी ऑफ बेल्ट पासिंग ओव्हर द ड्रिव्हन पुली. आता ड्रिव्हन पुलीवर काय पास होईल बरं वेलॉसिटी मित्रांनो, हा, ड्रिव्हन पुली तर काय, वेलॉसिटी ऑफ द बेल्ट पासिंग ओव्हर द ड्रिव्हन पुली, हा, म्हणजे पाय d2n2 बाय 60 इज इक्वल टू काय राहील मित्रांनो, हीच वेलॉसिटी जाईल ना. लक्ष द्या, ही वेलॉसिटी इकडून याच्याकडे जाईल ना, ही वेलॉसिटी गती. हा, तर मग काय, v मायनस v इंटू S2 बाय 100.
व्ही मायनस व्ही इंटू एस टू बाय 100. हे पहा इकडे व्ही वेलॉसिटी स्लिप झाल्यानंतर म्हणजे हा फॉर्म्युला आपण. तर मग इकडे काही तेच व्ही मायनस अजून स्लिप झालेलं इकडलं स्लिप हा व्ही इंटू एस टू बाय 100. तर नीट लक्ष द्या. नंतर मग काय करायचं, जर आपण व्ही जर कॉमन काढलं, व्ही जर कॉमन काढलं तर काही मित्रांनो 1 मायनस एस टू बाय 100. व्ही जर कॉमन काढलं तर 1 मायनस एस टू बाय 100. आता काय करायचं, ह्याला 1 नंबर द्यायचं आणि ह्याला 2 नंबर द्यायचं. बघा मित्रांनो आता हा हे पाय डी टू एन टू बाय 60 जसं तसं हा पुट व्ही व्हॅल्यू इन टू. व्ही ची व्हॅल्यू ठेवायची 2 मध्ये. ही जी व्ही ची व्हॅल्यू, ही व्ही ची व्हॅल्यू इथं ठेवायची. हा मग काय होईल ते पाय डी वन एन वन बाय 60 इन ब्रॅकेट 1 मायनस एस वन बाय 100 इंटू 1 मायनस एस टू बाय 100. मी काय केलं मित्रांनो, ही जी व्ही ची व्हॅल्यू आहे, ही जी व्ही ची व्हॅल्यू ही इथं ठेवली. समजलं का? ही जी व्ही ची व्हॅल्यू आहे एवढी ती इथं ठेवली. हा हे जसंची तसं हा ह्या व्ही च्या जागी ही व्हॅल्यू ठेवली. मग आता याला सॉल्व्ह करायचं मित्रांनो. डेरिव्हेशन 90% येत नाही पण आलं तर नीट करा. आता बघा 60 60 कॅन्सल, पाय पाय कॅन्सल, डी टू एन टू इज इक्वल टू डी वन एन वन. जर याला सॉल्व्ह केलं तर बघा मित्रांनो 1 इंटू 1 1, 1 इंटू 1 किती येतं, 1 इंटू 1 किती येतं 1. नंतर 1 इंटू एस टू मायनस 100 एस टू मायनस 100. समजलं. नंतर आता -1 मायनस एस वन इंटू 100 मायनस एस वन इंटू 100 हा आणि नंतर मायनस मायनस प्लस एस वन एस टू डिवायडेड बाय 10,000 येतं ते. हे पहा यांनी याला मल्टिप्लाय करायचं, यांनी याला मल्टिप्लाय करायचं, यांनी याला मल्टिप्लाय करायचं, यांनी याला मल्टिप्लाय. समजलं. आता काय करायचं मित्रांनो, ह्याची जी व्हॅल्यू असते ती व्हेरी स्मॉल असते, निग्लेक्ट करायची. व्हेरी स्मॉल असल्यामुळे काय करायची, निग्लेक्ट इट. तर मग एन टू या एन वन ला इकडे घेतलं, एन टू बाय एन वन हे डी वन बाय डी टू. मग काय करायचं, 1 मायनस जसं तसं मायनस दोघांतून कॉमन काढलं म्हणजे हे काय होईल एस टू बाय एस वन. दोघांतून 100 एकच लिहू शकतो ना, आणि हे तर गेलंय निग्लेक्ट केलंय. आलं लक्षात. तर मग एन टू बाय एन वन इज इक्वल टू एन टू बाय एन वन इज इक्वल टू डी वन बाय डी टू 1 मायनस एस बाय 100. एस वन प्लस एस टू काय असतं एस, एस वन प्लस एस टू काय असतं एस. हा हे झालं तुमचं फॉर्म्युला. हा जर 2 मार्काला आलं तर डायरेक्ट डेफिनेशन डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहायचा. एक्सप्लेन जर आलं तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. तुम्हाला एकदा पुन्हा एकदा समजून सांगतो, नीट लक्ष द्या विद्यार्थी. आता वेलॉसिटी ऑफ द बेल्ट पासिंग ओव्हर द ड्रायव्हर पुले पर सेकंड. द वेलॉसिटी ऑफ द बेल्ट पासिंग ओव्हर द ड्रायव्हर पर सेकंड काय असतं बघा मित्रांनो, वेलॉसिटी ऑफ द बेल्ट पासिंग ओव्हर द ड्रायव्हर पुले पर सेकंड काय आहे, याच्यावरून पास होणारी वेलॉसिटी पाय डी वन एन वन बाय 60 मायनस स्लिप झालेली वेलॉसिटी. हा म्हणून हीच वेलॉसिटी लिहायची आणि एस वन बाय 100 म्हणजे स्लिप इकडलं. नंतर याच्यातून जर दोघांतून कॉमन काढलं पाय डी वन एन वन बाय 60 तर काय होईल इथं 1, इथं 1 आणि इथं एस वन बाय 100, 1 मायनस एस वन बाय 100. मग वेलॉसिटी ऑफ द बेल्ट पासिंग ओव्हर द ड्रायव्हर पुले. हा मग ड्रायव्हर पुले मध्ये काय मित्रांनो, ड्रायव्हर पुलेची काय असते पाय डी टू एन टू बाय 60. मग स्लिप मधून मायनस केलं तर ही म्हणजे पाय डी टू एन टू बाय 60 म्हणजे 20. व्ही इकडून इकडून आलेलीच असते ना इकडे, व्ही मायनस व्ही इंटू एस टू बाय 100. तर व्ही कॉमन काढलं मित्रांनो, व्ही जर कॉमन काढलं तर काय होईल 1 मायनस एस टू बाय 100 आणि व्ही ची जर किंमत ठेवली आणि कॉमन काढलं आणि हे मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचं उत्तर येईल हा एन टू बाय एन वन अपॉन डी वन बाय डी टू इंटू 1 मायनस एस वन बाय 100, 1 मायनस एस बाय 100. बघा मित्रांनो
जर डेफिनेशन लिहिली, फॉर्म्युला लिहिला आणि कशाला काय मध्ये लिहिलं तरी 3 मार्क भेटतात. डेरिव्हेशन नाही केलं तरी. आलं लक्षात? तर N2 म्हणजे स्पीड ऑफ ड्रिव्हन पुले असं लिहायचं. कशाला काय होतं? पुले. पुली. N1 इज अ स्पीड ऑफ ड्रायव्हर पुली. नंतर D1 डायमीटर ऑफ ड्रायव्हर. D2 डायमीटर ऑफ ड्रिव्हन. हे झालं तुमचं स्लिप ऑफ द बेल्ट. आता बघूया आपण क्रीप ऑफ द बेल्ट. बघा मित्रांनो, स्लीप आणि क्रीप खूप महत्वाचं. आता क्रीपची डेफिनेशन, वेन द बेल्ट पासेस फ्रॉम द स्लॅक साइड टू टाईट साइड. इकडे बघा, फिगर काढून दाखवतो. हा पुली आहे, हा बेल्ट आहे. हा बघा, वेन द बेल्ट पासेस, वेन द बेल्ट पासेस फ्रॉम स्लॅक साइड टू टाईट साइड. हे स्लॅक साइड आहे आणि इकडे चालला टाईट साइडला. त्यावेळेस काय होतं, इकडे बघा, ही स्लॅक साइड नाही, ही डिले असते. स्लॅक साइड टू टाईट साइड, द पोर्शन ऑफ द बेल्ट, सर्टन पोर्शन ऑफ द बेल्ट एक्सटेंड्स. काय होतं, सर्टन पोर्शन ऑफ द बेल्ट जो लेंथ वाढते आणि ज्यावेळेस तो टाईट साइड टू स्लॅक साइड चालला, इकडून इकडे चालला, त्यावेळेस त्याची लेंथ थोडी कमी होती. हा काय होतं, स्लॅक साइड टू टाईट साइड चालला तर लेंथ वाढती आणि टाईट साइड टू स्लॅक साइड चालला तर लेंथ कमी होती. काय, वेन द बेल्ट पासेस फ्रॉम स्लॅक साइड टू टाईट साइड, a certain portion of the belt extend and it contracts again when the belt passes from tight side to slack side. Due to this changes of length, there is a relative motion between the belt and pulley. हे लेंथ चेंज होते ना, कमी जास्त कमी जास्त, इसकी वजह से क्या होता, रिलेटिव्ह मोशन होता. याच्यामुळे काय होतं, रिलेटिव्ह मोशन होतं बेल्ट आणि पुलेमध्ये. त्या रिलेटिव्ह मोशनला म्हणते क्रीप ऑफ द बेल्ट. आणि क्रीप चांगलं नसतं. क्रीप आणि स्लिप दोन्ही फेनॉमेना चांगले नसते. क्रीप ऑफ द बेल्ट. तर फॉर्म्युला लिहायचा याचा N2 by N1 इज इक्वल टू D1 by D2 इन ब्रॅकेट E प्लस रूट सिग्मा 2 E प्लस रूट सिग्मा 1. हा सिग्मा 1 and 2 आर स्ट्रेसेस. E1 E म्हणजे यंग्स मॉड्युलस. एकच राहील ना मटेरियल, यंग्स मॉड्युलस. मटेरियल बेल्टचं एकच राहील ना, म्हणून ई. हा D1 म्हणजे डायमीटर ऑफ ड्रायव्हर, D2 म्हणजे डायमीटर ऑफ फॉलोवर, N2 म्हणजे स्पीड ऑफ द फॉलोवर, N1 म्हणजे स्पीड ऑफ द ड्रिव्हन. लक्षात. आता बघू मित्रांनो आपण याचे स्पीडचे प्रॉब्लेम. सिंपल सिंपल बघा मित्रांनो, प्रॉब्लेम बघूया आपण वेलोसिटी रेशोचे. अ शाफ्ट रन्स ॲट a shaft runs at 180 shaft runs at 80 rpm and drives another shaft at 150 rpm and to 150 rpm through belt drive. The diameter of driving pulley is 600 mm. Diameter दिलेलं आहे ड्रायव्हिंग पुलेचं 600 mm. Determine the diameter of driven pulley. म्हणजे D2 काढायचे. फॉलोइंग केसेस, टेकिंग बेल्ट थिकनेस 5 mm. पहिली केस बघू मित्रांनो, N2 by N1 इज इक्वल टू D1 प्लस टी अपॉन D2 प्लस टी. थिकनेस घेऊन. लक्ष द्या मित्रांनो, इकडं N2 किती आहे, 150 डिवायडेड बाय 80. 80 आणि काय करायचं माहिती का, आपल्याला काढायचंय काय मित्रांनो, D2 प्लस टी. सॉरी, असं करू पहिले, D2 प्लस टी ला वरी घ्या. D2 प्लस टी ला वरी घेऊन टाका. मग काय करा, D1 प्लस टी इंटू N1 डिवायडेड बाय N2. तर मग बघा मित्रांनो, D2 प्लस टी किती आपल्याकडे, 5 mm. थिकनेस किती आहे, 5 mm. D1 किती मित्रांनो आपल्याकडे, D1 किती आहे, 600 mm. 600 प्लस 5 ब्रॅकेट मध्ये टाका. आणि N1 किती आहे, 80 आणि N2 किती आहे, 150. तर हे किती येतं पहिले सांगा मला. हे 322.66. हे 322.66 आलं. मग काय करायचं मित्रांनो, D2 322.66 मायनस 5 किती येतं, हे 317.66.
एम एम. हे आलं D2. हे आलं तुमचं D2. हे झालं. नंतर पुढचं बघा मित्रांनो, जर assuming फॉर बेल्ट थिकनेस 5 mm अँड स्लीप दिलेली स्लीप, तर स्लीप दिल्यास काय करायचं मित्रांनो? इथे लिहितो. स्लीप दिल्यास काय करायचं? स्लीप दिलं सेकंड केस, तर स्लीप दिल्यास काय करायचं? N2 बाय N1 डिवायडेड बाय D1 प्लस T अपॉन D2 प्लस T इन ब्रॅकेट S 1 मायनस S बाय 100. 1 मायनस S बाय 100. तर बघा मित्रांनो, आपल्याला काढायचं काय? D2 प्लस T ला वरी घेऊन टाकू. D1 प्लस T इंटू N1 डिवायडेड बाय N2 इन ब्रॅकेट 1 मायनस S बाय 100. तर बघा मित्रांनो, D2 प्लस T इथं काय करायचं मित्रांनो? डायरेक्टली D2 प्लस 5 इथं काय करायचं मित्रांनो? डायरेक्टली याची व्हॅल्यू लिहून टाकायची 322.5 66 322.66, कारण की एवढ्याचीच व्हॅल्यू येते 322.66 एवढ्याची व्हॅल्यू तीची वरची. हा, मग 1 मायनस एस किती मित्रांनो? 4 आहे ना, 4% स्लिप, 4/100 हे किती येतं बघा. आणि स्लिपमुळे डायमीटर कमी होईल आपला. हे किती येतं बघा? D2 प्लस 5 इज इक्वल टू 309.76. हा, D2 इज इक्वल टू 309.76 मायनस 5 किती येतं? हे 304.76 mm. 304.76 mm. कळालं मित्रांनो? हा, आता बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा मित्रांनो, अँड इंजिन शाफ्ट रनिंग ऍट 120 RPM. बघा इकडे इंजिन राहील, तर इंजिनचा शाफ्ट आहे रनिंग ऍट 120 RPM. हा शाफ्ट रनिंग ऍट मोटरला जोडलेला इंजिनला जोडलेला असत, तो 120 च्या स्पीडनी पळायला, म्हणजे N1 इज इक्वल टू 120 RPM इज रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द मशीन शाफ्ट. इथं मशीन असत, लक्ष द्या रे. इथं कोणचं शाफ्ट आहे? इंजिन शाफ्ट. इथं मशीन शाफ्ट. हा, इकडून इकडे पॉवर ट्रान्समिट होईल ह्या शाफ्टून ह्या शाफ्टला. तर इज रिक्वायर्ड टू ड्राईव्ह द मशीन शाफ्ट बाय मीन्स ऑफ बेल्ट ऑफ द आपलं बाय मीन्स ऑफ अ बेल्ट द पुले ऑन द इंजिन शाफ्ट इज 2 मीटर. काय म्हणलेला आहे तो? टू ड्राईव्ह द मशीन शाफ्ट बाय मीन्स ऑफ बेल्ट द पुले ऑन द इंजिन शाफ्ट ऑफ 2 मीटर डायमीटर. इंजिन शाफ्टचा जो पुले त्याचं डायमीटर आहे 2 मीटर, म्हणजे D1 इज इक्वल टू 2 मीटर. आणि जर त्याला MM मध्ये केलं तर 2000 mm. MM मध्ये केलं 2000 mm. अँड दॅट ऑफ द मशीन शाफ्ट सो 1 मीटर. 1 मीटर म्हणजे 1000 mm. इफ द बेल्ट थिकनेस इज 5 mm. डिटरमाइन द स्पीड ऑफ द मशीन शाफ्ट. याची स्पीड काढायची ह्या शाफ्टची. ह्या शाफ्टची स्पीड दिलेली, ह्या शाफ्टची स्पीड काढायची. बघा मित्रांनो, आता काय फॉर्म्युला आहे? N2 बाय N1 इज इक्वल टू D1 प्लस T हा अपॉन D2 प्लस T विदाउट स्लिप. पहिलं विदाउट स्लिप केस. तर मग आपल्याला काढायचं स्पीड, हीच काढायचं. मग याला करायचं वरी घ्यायचं N1 ला. हा, D1 प्लस T D2 प्लस T. तर मग N1 किती मित्रांनो? 120. D1 किती मित्रांनो? 2000 प्लस 5 डिवायडेड बाय 2000 सॉरी डिवायडेड बाय 1000 प्लस 5 किती येतं बघा मित्रांनो? स्पीड 200. नीट काढा. 239.40. इकडली स्पीड जास्त आहे RPM. हा, क्रॉस चेक करा. लक्षात कॅल्क्युलेट केलं. हा, नंतर आता बघा स्लीप स्लीप ऑफ द बेल्ट स्लीप ऑफ द बेल्ट नंतर आता बघा स्लीप जर कन्सिडर केली तर N2 बाय N1 D1 प्लस T अपॉन D2 प्लस T. हा, इथं काय येतं?
1 मायनस एस बाय 100, 1 मायनस एस बाय 100, 1 मायनस एस बाय 100. तर बघा मित्रांनो, आता इथं N2 काढायचं आपल्याला. N2 इज इक्वल टू N1 इन ब्रॅकेट D1 प्लस टी अपॉन D2 प्लस टी प्लस 1 मायनस एस बाय 100. तर बघा मित्रांनो इकडं, तर N1 किती आहे? N1 म्हणजे हे डायरेक्ट उत्तर एवढं लिहून टाका. 239.40 इंटू 1 मायनस एस. एस किती आहे मित्रांनो? 3. एस किती आहे? 3/100. 3/100 किती येतं हे बघा. N2 किती? 232.22 आरपीएम. आरपीएम. हा, आता बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम. Last problem of this lecture. A shaft runs at 60 rpm, drives the another shaft at 180 rpm. N1 दिलेलं आहे 60 rpm, N2 दिलेलं आहे 180 rpm through belt drive. The diameter of the driving pulley is 600 mm. Determine the diameter of driven pulley. D2 काढायचंय. सगळ्यात पहिली कंडिशन आहे मित्रांनो, बेल्ट थिकनेस दिलेली आहे 3 mm. हा, तर बघा पहिल्या कंडिशन नुसार बघू आपण. N2 by N1 is equal to D1 plus T upon D2 plus T. तर आपल्याला डायमीटर D2 काढायचं. तर D2 plus T is equal to D1 plus T into N1 divided by N2. तर D2 plus थिकनेस किती दिलेली मित्रांनो? थिकनेस दिलेली 3 mm. 3 mm. D1 किती आहे मित्रांनो? 600 प्लस 3 आणि N1 किती आहे मित्रांनो? 160 आरपीएम आहे. N1 किती आहे? 60 आरपीएम डिवायडेड बाय 180. हा, तर D2 इज इक्वल टू किती येतं सांगा मला फास्ट. D2 प्लस 3 इज इक्वल टू 201 फास्ट कॅल्क्युलेट करून सांगा ना. 201 D2 इज इक्वल टू हे तर मित्रांनो 201. तर D2 201 मायनस 3 198 mm. हा, आता बघा मित्रांनो पहिली केस झाली. नंतर दुसऱ्या केसमध्ये काय थिकनेस आणि स्लिप ऍझ्युम करायचं. सेकंड केसमध्ये काय थिकनेस आणि स्लिप. तर सेम फॉर्म्युला N2 बाय N1 इज इक्वल टू D2 प्लस टी, सॉरी D1 प्लस टी ह्याच्या विरोधी घ्यायचा. इकडे 2 असं तर इकडे 1 आणि हे D2 प्लस टी. हा, 1 मायनस एस बाय 100. तर एन आपल्याला काढायचं काय मित्रांनो? D2 प्लस टी. तर D2 प्लस टी इज इक्वल टू हा याची व्हॅल्यू घ्यायची 201. ह्याची व्हॅल्यू किती घेऊन टाकायची? 201. 201 इन ब्रॅकेट 1 मायनस एस. एस किती आहे मित्रांनो? एस किती? 3 आहे ना. किती स्लिप किती आहे? स्लिप 3%. तर 3 किती येतं बघा हे? 194.97. हा, D2 प्लस टी. तर D2 194.97 मायनस 3 किती येतं? 191.97. हा, आता तिसरी केस काय विचारलेली मित्रांनो? ऍझ्युमिंग नो स्लिप निग्लेक्टिंग थिकनेस. एकदम सिंपल. N2 बाय N1 इज इक्वल टू D1 बाय D2. तर काढायचं काय? D2. तर D1 इंटू N1 डिवायडेड बाय
N2. D1 किती आहे? D1 किती आहे? D1 किती दिलेलं आहे मित्रांनो? 600. 600 आणि N1 किती आहे? 60 डिवाइडेड बाय N2 किती आहे? 180. किती येतं बघा? 200 mm. अशा प्रकारे हे 3 प्रॉब्लेम झाले मित्रांनो आपले. हा झाला. नंतर हा पण बरोबर आला ना आपला. हा नंतर ह्याला तुम्ही इथं स्पीड काढायची होती म्हणून टेक्स्ट. नंतर इथं बरोबर घेतलं ना. ओके. हे झाले. तुम्ही याचे स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता मित्रांनो. पीडीएफ आवश्यक असलं तर ते पण देईल. धन्यवाद.